नमस्कार मित्रांनो, महा एपिसोडचा पार्ट 1 तुम्ही बघितलाच असेल. जर नसेल बघितला, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स मध्ये आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही भाग 1 चा म्हणजे पार्ट 1 चा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, मालिकेमध्ये आता सुरू आहे आनंदी आणि सार्थकच्या प्रेमाची केमिस्ट्री. आणि मित्रांनो, त्याच्यातून एक तयार झालाय नवीन फॉर्म्युला. सार्थक आलाय आता चक्क आनंदीच्या घरी राहायला. तर मित्रांनो, बघूया आता पुढे काय होतंय ते. तर आता सार्थक व आनंदी दारातच उभे असतात. मनोजने दरवाजा उघडलेला असतो. मनोजला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं की हे दोघे असे अचानक इथे कसे काय. आणि घरातल्यांना बाकीच्यांना देखील विचार पडलेला असतो नेमकं काय झालंय. लीना म्हणत असते की सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही झालाय. मालतीला देखील आता टेन्शन आलेलं असतं. अण्णा देखील कुतूहलाने विचारतात की सर तुम्ही इथे, म्हणतो की तुमची मुलगी आतापासून इथेच राहणार आहे. आता हे ऐकून मात्र मालतीला फारच टेन्शन आलेलं असतं. अण्णांना देखील फार टेन्शन येतं. तेव्हा सार्थक वाक्य पूर्ण करत म्हणतो की आणि त्यांच्यासोबत मी देखील इथे आलोय आणि आता काही दिवस तुमच्या सोबतच राहणार आहे. हा, पण तुमची हरकत नसेल तर. अण्णांना मात्र आता आनंद होत असतो. अण्णा फारच खुश झालेले असते, देखील जरासा आनंद होत असतो. मात्र मनोजला मात्र फारच राग येत असतो. आता ते घरामध्ये येतात तेव्हा अण्णा विचारत असतात की सार्थक सर, पण हे अचानक असं डोक्यात कसं काय आलं तुमच्या. तेव्हा सार्थक म्हणत असतो की अहो काय ना, ते आनंदीला बऱ्याच दिवसापासून माहेरपणाला यायचं होतं आणि ती तर म्हणते की मी एकटी कुठे जाऊ शकत नाही, तिला माझ्याशिवाय करमतच नाही. बघा, विचारा बरं तिला. बघा, ती हो म्हणते. म्हणून मग आलो तिच्या सोबतीला इथे काही दिवस. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथं आलोय ते तुमच्या मुलाप्रमाणे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जशी आनंदी तिकडे येऊन ऍडजस्ट करते तसं मी इथं ऍडजस्ट करणार सगळं काही. महत्वाचं म्हणजे अजिबात पाहुण्यांसारखं वागवायचं नाही मला. बरं, कुणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा सार्थक एकेकाला विचारत असतो. परंतु आता मनोज म्हणतो की मला प्रॉब्लेम आहे. परंतु अण्णा म्हणतात की नाही नाही, तसं काही नाहीये. आणि ते आता मनोजला गप्प करतात. सार्थक देखील म्हणतो की चला चला, मला रूम दाखवा बरं माझी कुठे आहे. आता सार्थक स्वतःच्या बॅगा स्वतःच उचलतो. तो काही लीनाला काही बॅगा उचलू देत नाही. आणि आता रूम मध्ये आल्यानंतर आवराआवरी सुरू करतो. आता इकडे घरी सुद्धा टेन्शन मध्ये असते. ती विचार करत असते की सार्थक असा का बरं गेला. आणि त्याच वेळी तिथे वृंदा येते. आणि वृंदा नेहमीप्रमाणे आपल्या काळ्या जीवेने सुधाचे कान भरण्याचं काम ती करत असते. ती म्हणत असते, बघ आता सुद्धा, मी तुला म्हणाले होते की सार्थक आता तिच्या पूर्णपणे वशमध्ये गेलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काय होणार आहे माहितीये, की आता त्याला तिकडे घेऊन जाणार आणि काही दिवसांनी त्याचे इतके कान भरणार, त्याला इतकं काही बैलावणार फुसलावणार की तो तुला देखील सोडून देईल आणि या घराला देखील. अगं, या मुलीला ट्रेनिंगच असते त्या गोष्टींची. आणि सगळ्यात महत्वाचं, ती आधी डिवोर्सी देखील आहे, तिला अनुभव देखील आहे नवऱ्याच्या घरचे कसे तोडून घ्यायचे ते. आता बघ तू, आता हे सगळं काय होणार. आणि तेवढ्यातच आता आकू तिथून जात असते. आणि आकू आता मात्र सुधाला म्हणत असते, अगं कोणाचं ऐकते तू, काही ऐकू नको यांचं. आणि कुणाचं ऐकतेस ग तू, चोर आहे, एवढी मोठी कंपनी सांभाळतो तू, त्याचे कोणी कसे कान भरू शकतं. आणि तसंही आपल्या घरात कान भरणाऱ्यांची कमी नाहीये, असं ती वृंदाला जरा खमखवून म्हणत असते. वृंदा म्हणते, मला समजतात बरं का टोमणे तुझी मुलगी आता हल्ली मला देखील बोलायला लागलीये. सुधा आता म्हणायला लागते की आकू काय बोलतेस तू, मोठ्यांशी कसं बोलतात याची देखील तुला अक्कल नाही का. आता वृंदा म्हणते, आणि तुझा सार्थक दादा गेलाय, तो परत येईल याची काय गॅरंटी आहे का तुझ्याकडे. तेव्हा आकू म्हणते, माझा दादा काय केदार जिजू नाहीये, एकदा आला की चिटकला. आता मात्र वृंदाला पहिल्यांदा कोणी तोडीस तोड भेटलेलं असतं. आकू मात्र एकही चान्स सोडत नाही वृंदाला बोलण्याचा. वृंदाला ती म्हणत असते, माझा दादा हा खूप चांगला माणूस आहे आणि तो अजिबात लालची नाहीये, एकदा कुठे गेला आणि चिकटला की चिटकला. फारच नाटक करायला लागते आणि म्हणते की अगं बघ ही काय बोलते मला, आणि खूप मोठमोठ्याने रडायला लागते. तेव्हा मात्र सुधा म्हणत असते, अगं आकू काय बोलतेस तू, अगं वृंदा असं काही नाही बोलायचंय तिला, असं कोणाच्या काही मनात नाहीये. शलाकाही तिथे आलेली असते आणि तिने देखील हे ऐकलेलं असतं. ती आकूचा हात पकडते आणि म्हणते, आकू तुला एकदाच सांगते माझ्या नवऱ्याबाबत काही बोलायचं नाही म्हणून. शलाका म्हणते, आकू काही बोलायचं नाही बरं का माझ्या नवऱ्याच्या विरोधात. तेव्हा आकू म्हणत असते, शलाका मी जे काही बोलते ना ते खरं बोलते. तेव्हा मात्र वृंदा म्हणत असते की अगं बाई म्हणजे आम्ही या घरात राहतो ना तेच जड झाले वाटतं तुम्हाला, आम्ही निघून जातो या घरातून, चल बाई आपण निघूया. शलाका भर बॅग आपल्या. तेव्हा आता आकू तरी देखील काही मागे हटत नसते. ती वृंदाला म्हणते, काकू कुणाच्या घरी पाहुणं राहणं आणि घर जावं बनवून राहणं याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. आता मात्र सुधाला काही कंट्रोल होत नाही. सुधा आकूवरती ओरडते आणि शलाका देखील आता आकूवरती ओरडते आणि म्हणते, आकू तू जरा जास्तच बोलते बरं का, तुझ्या लिमिट मध्ये राहा. आता मात्र वृंदा तोंड वाकडं करून रडत असते आणि म्हणत असते की काही किंमत नाही राहिली का आम्हाला या घरामध्ये. आता मात्र सुधा वृंदाला बोलत असते, अगं तू हिचं काय मनावर घेते आणि का वाढवतेस तू एवढं सगळं काही, आणि केदारराव आपलेच आहेत ना, तू नको विचार करू बरं हिचा. आणि आता सुद्धा आकूलाच बोलायला लागते. ती म्हणत असते, काय बोलतेस तू, तुला हल्ली कसलंच काहीच कळत नाहीये, तू स्वतःचं लग्न देखील मोडलंस, त्याची देखील तुला काही कदर नाहीये, तुला सार्थकच्या पावलांवर पाय ठेवून चालायचंय का आता. तेव्हा मात्र आकू म्हणत असते की अगं त्या आनंदीची काही चूक देखील नव्हती तरी देखील तिला ते बोलले, आणि मी अशा लोकांबरोबर राहू का, उद्या माझ्यासोबत देखील ते असंच करतील. तेव्हा मात्र सुधाला थोडस रिअलायझेशन होतं. आणि हो, आणि सार्थक दादा गेलाय ना आनंदीच्या घरी, तर त्याच्यात काही चुकलं नाही, तो पाहुणा म्हणून गेलाय तिथे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खूप चांगला आहे अगं, आणि या गोष्टी खूप छोट्या आहे, तो गेलाय तो, आणि त्या गोष्टीने जर कोणी मोठं बनवून दाखवत असेल ना तर मला काही चालणार नाही, मी बोलणारच. सुधा म्हणत असते की हे बघ, तू वृंदा काकू विषयी एकही शब्द बोलायचा नाही आता, आणि मी
मी ऐकूनही घेणार नाही, हे बघ माफी माग बरं तिची आता लगेच. नाविलाजाने वृंदाची माफी. इकडे दोघेही रूम मध्ये आलेले असतात आणि आता बेडच्या वरती एक रोमॅन्टिक फोटो लावलेला असतो. सार्थक आनंदीला म्हणतो की वा छान लावलाय हा फोटो, आपल्यासाठी लावलाय का? तेव्हा सार्थकला ती म्हणत असते थांबा मी काढून टाकते. तेव्हा सार्थक म्हणतो खूप अनरोमॅन्टिक आहात हो तुम्ही, राहू द्या की. तेव्हा आता आनंदी सार्थकला पुन्हा विचारते की आपण इथं का बरं आलोय, आणि असे प्रश्न तिने 3-4 वेळा विचारलेले असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही मला सांगा, तुम्ही मला सारखं सारखं का विचारताय? सार्थक आता लाडातच आनंदीला म्हणत असतो की मला सांगा तुम्हाला सासरी जायची इच्छा निर्माण झाली आहे का? जायचं का? चला आपण लगेच निघूया. आता आनंदी म्हणत असते की अहो तुम्ही मला सांगितलं नाही ना आपण इथं का आलोय म्हणून विचारते. आता सार्थक म्हणतो की तुम्ही खूप अनरोमॅन्टिक आहात, थांबा मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहितीये का उंटावरून शेळ्या हाकणं कशाला म्हणतात? तेव्हा आनंदी म्हणते की त्याचा काही संबंध आहे पण इथे. तेव्हा सार्थक म्हणतो आता जर मनोज दादाला दारूच्या कचाट्यातून बाहेर काढायचं असेल आपल्याला, तर तिथं बसून कसं काय काढणार आहे आपण त्याला बाहेर? आपल्याला इथं येऊन त्याच्या सोबत राहूनच काढावं लागेल ना. त्यामुळे म्हटलं उंटावरून शेळ्या हाकणं. तेव्हा आनंदीला फार आनंद होतो आणि आनंदी म्हणते की आपण मनोज दादासाठी आलो इथे. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, आणि दोघेही एकमेकांकडे बघून खूपच हसत असतात, स्माइल करत असतात. दोघांना एकमेकांविषयी चांगल्या प्रेमाच्या फिलिंग्स येत असतात. आता सार्थक मात्र उठतो आणि आनंदीला म्हणतो मग काय वाटलं तुम्हाला, का बरं आलो इथे? आणि तो आनंदीच्या आता खूपच जवळ गेलेला असतो. आनंदी देखील लाजत असते आणि सार्थककडे ती बघतच असते. आता मात्र आनंदीला सार्थक विषयी खूपच प्राऊड फील येत असतो. सार्थक म्हणतो की बाथरूम कुठे? बाथरूम? तेव्हा आनंदी म्हणते की डावीकडे जा. तेव्हा सार्थक आता बाथरूम मध्ये जातो. आनंदी मात्र मागे विचारच करत असते सार्थकचा आणि म्हणत असते की सार्थक सर तुम्ही फार वेगळे आहात, खरंच फार वेगळे. आता सार्थक फ्रेश होऊन जरा बाहेर आलेला असतो. अण्णा म्हणत असतात की अहो त्यांना टॉवेल नाही, नॅपकिन दे ना नवा. तेव्हा मात्र नॅपकिन नसतं. मालती म्हणत असते की नवा नाहीये वाटतं, शोधावा लागेल. तेव्हा मात्र सार्थक बाहेर येतो आणि म्हणतो की अहो रुमाल आहे ना माझ्याकडे पण, आणि हे बघा मी तुमचा मुलगा म्हणून इथं राहायला आलोय, तुम्ही अजिबात माझा आदरातिथ्य करू नका बरं. मी हॉटेलमध्ये आलोय का राहायला, आणि या घरामध्ये जेवढे काही कामं होतील ना ते सगळे मी करणार, जसे इतर घरातले सदस्य करताय तसे. आणि मग सार्थक आता रूममध्ये निघून जातो. मनोज मात्र अण्णांना म्हणत असतो की अण्णा हे काय चाललंय, हा कशाला आलाय इथे राहायला, आणि हे सगळे त्याचे नाटक आहे, केलेल्या उपकारांची परतफेड मागतो वाटतं. तेव्हा मात्र अण्णा म्हणतात की अरे तुला काही कळतं का? अण्णा म्हणतात हे बघ 4 दिवसासाठी माहेरी आली आहे आता आनंदी, तिला सुखाने राहू दे, एक बाप म्हणून तुझ्याकडे हात जोडतो. मनोज आता काहीतरी बोलायला जाणार, परंतु अण्णा म्हणतात की अरे मनोज ती 4 दिवसासाठी आली, आनंदाने राहू दे तिला. मग मनोज तिथून निघून. मित्रांनो आजचा हा एपिसोड इथे संपतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सार्थक हा कांदा कापत असतो आणि त्याच्या डोळ्यांतून पाणी येत असतं, आणि मग आनंदी सार्थकच्या डोक्यावरती कांदा ठेवते. आणि आता सार्थक विचारत असतो की हे काय करताय तुम्ही? तेव्हा सार्थकला आनंदी म्हणत असते कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येत असेल ना तर कांद्याची साल आपल्या डोक्यावरती ठेवायची. आता इकडे वृंदा सुधाला म्हणत असते की आपला सार्थक कसा राहत असेल तिकडे काय माहिती. अगं त्या आनंदीचा भाऊ बेवडा आहे, अगं तो काय करेल ना सार्थक सोबत काही सांगता येत नाही. आणि आता सुधाला देखील टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.